नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव प्रश्नसंच क्रमांक 9 बघणार आहोत. याआधीचे सराव प्रश्नसंच जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आणि चॅनलवर नागपूर उच्च न्यायालय शिपाई भरती या नावाने प्लेलिस्ट बनवली आहे, त्यामध्ये संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला एकाच जागी मिळून जाईल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून प्रत्येक वेळी अपडेट आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न असा असणार आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या 2 अधिवेशनांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे? याचे ऑप्शन दिलेले आहे. ए 4 महिने, बी 5 महिने, सी 6 महिने, डी 3 महिने. तर लोकसभा व राज्यसभा यांच्या 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 6 महिने. त्यानंतरचा आहे दुसरा प्रश्न, देशात वस्तू व सेवा कर केव्हा लागू करण्यात आला? याचे ऑप्शन दिलेले आहे. 1 एप्रिल 2017, बी 1 जुलै 2017, सी 1 जानेवारी 2017, डी 31 मार्च 2017. तर आपल्या देशामध्ये वस्तू व सेवा कर हा 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1 जुलै 2017. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी भारताचे सध्याचे गृहसचिव कोण आहेत? ऑप्शन दिलेले आहे. अनुराग सिंग, बी अनुराग सिंग, सी रमेश कुमार, डी अजय कुमार भल्ला. तर सध्याचे भारताचे गृहसचिव आहे अजय कुमार भल्ला, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अजय कुमार भल्ला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे? याचे ऑप्शन दिलेले आहे. ए रशियन, बी हिंदी, सी इंग्लिश, डी चीनी. तर जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा ही इंग्रजी आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी इंग्लिश. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, मिशिगन सरोवर रिकामी जागा या देशात स्थित आहे? याचे ऑप्शन दिलेले आहे. ए रशिया, बी इंग्लंड, सी अमेरिका, डी चीन. तर मिशिगन सरोवर हे अमेरिका या देशामध्ये स्थित आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अमेरिका. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, नमो किसान सन्मान योजनेचे राज्यात एकूण किती लाभार्थी आहेत? याचे ऑप्शन दिलेले आहे. ए 80 लाख, बी 78 लाख, सी 86 लाख, डी 84 लाख. तर नमो किसान सन्मान योजनेचे महाराष्ट्र राज्यात एकूण 86 लाख लाभार्थी आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 86 लाख. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणाचा मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंध आहे? ऑप्शन दिलेले आहे. ए सत्य नडेला, बी बिल गेट्स, सी पॉल एलन, डी वरील सर्व. तर मायक्रोसॉफ्ट कंपनीशी सत्य नडेला, बिल गेट्स, पॉल एलन या सर्वांचा संबंध आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन दिलेले आहे. ए वोल्गा, बी यांगझे, सी गंगा, डी येलो रिव्हर. तर आशिया खंडातील सर्वात लांब नदी हे यांगझे आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी यांगझे. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 9, आतापर्यंत किती अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे? ऑप्शन दिलेले आहे. ए 2, बी 24, सी 12, डी 11. तर आतापर्यंत एकूण 12 अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 12. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, आपली पाठ दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय ओळखायचा आहे. याचे ऑप्शन दिलेले आहे. आपल्याला पाठीमागे आपली निंदा केली जाते, बी पाठीमागील बाजू सर्वांसाठी अदृश्य असते, सी स्वतःचे दोष स्वतःच दिसत नाही, डी स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही. तर आपली पाठ दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ होईल स्वतःचे दोष स्वतःच दिसत नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी स्वतःचे दोष स्वतःच दिसत नाही. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, भारताच्या राष्ट्रपतीला शपथ कोण देतो? याचे ऑप्शन दिलेले आहे. ए राज्यपाल, बी प्रधानमंत्री, सी मुख्य न्यायाधीश, डी उपराष्ट्रपती. तर भारताच्या राष्ट्रपतीला शपथ ही मुख्य न्यायाधीश देत असते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मुख्य न्यायाधीश. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या राज्याची नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करत नाही? ऑप्शन दिलेले आहे. ए उत्तर प्रदेश, बी बिहार, सी झारखंड, डी उत्तराखंड. तर झारखंड या राज्याची नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करत नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी झारखंड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, बर्लिनमध्ये जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 अंतिममध्ये वैयक्तिक विश्वविजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? याचे ऑप्शन दिलेले आहे. अतनु दास, बी तरुणदीप राय, सी दीपिका कुमारी, डी आदिती स्वामी. तर बर्लिनमध्ये जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये
पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर अदिती स्वामी. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक डी, अदिती स्वामी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. सुस्वागतम हे नवीन पोर्टल सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे? ऑप्शन दिलेले आहे: ए भारत सरकार, बी महाराष्ट्र सरकार, सी सर्वोच्च न्यायालय, डी राष्ट्रपती भवन. तर सुस्वागतम हे नवीन पोर्टल सुरू करण्याची घोषणा सर्वोच्च न्यायालय यांनी केली आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, सर्वोच्च न्यायालय. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. नया सवेरा योजना कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? याचे ऑप्शन दिलेले आहे: दळणवळण, बी शिक्षण, सी आरोग्य, डी शेती. तर नया सवेरा ही योजना शिक्षण या क्षेत्राशी निगडीत आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, शिक्षण. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.